नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. परवाच आपण जे पाहिलं आहे नवीन अपडेट की 26,34,000 बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेतून, हे आपणास माहीतच आहे. परंतु त्याबद्दल सरकारने आणखीन पुढे काय निर्णय घेतलेला आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. तर 26,34,000 ज्या बहिणी आहेत त्यामध्ये बरेच असे आहेत, जवळजवळ 14,000 तर पुरुषच आहेत की त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता जसं की आदितीताई तटकरे म्हणाल्या की 14,000 पुरुष जे आहेत त्यांनी जो लाभ घेतलेला आहे त्यामध्ये म्हणजे ज्या बहिणीच्या नावावर अकाउंट नसेल किंवा बँक खातं नसेल किंवा त्या बहिणीला स्वतः तिच्या नावावर मोबाईल नंबर नसेल तर तिने कदाचित तिच्या पतीच्या नावावर तिने फॉर्म भरून तिने लाभ घेतलेला असावा, तर हे असू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे की एका कुटुंबामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे फक्त दोनच म्हणजे एक महिला आणि एक मुलगी, एक विवाहित महिला आणि एक मुलगी असे दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार होता. परंतु आता जे 26,34,000 ज्या बहिणी आहेत त्यामध्ये एकाच कुटुंबामध्ये 3 महिलांनी लाभ घेतलेला आहे. तर शासनाने काय केलं की एका कुटुंबामध्ये जर 3 बहिणींनी जर लाभ घेतला असेल तर तिघही बहिणींना सरकारने लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढून टाकलं. परंतु आता त्यामध्ये असं झालेलं आहे की ज्या 3 महिला होत्या एका कुटुंबात, तर त्यापैकी 2 महिला जर कदाचित पात्र असतील आणि गरजू असतील, कष्टकरी महिला असतील, तर अशा त्या महिलांना पुन्हा लाभ सरकार देणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे की आता हे जे अपडेट आहे, जे अधिकृत अपडेट आहे की जे आपण कालच माझ्या चॅनलवर जो व्हिडिओ होता त्यामध्ये स्वतः आदितीताई तटकरे बोलत आहेत, त्यामध्ये त्या स्वतः सांगत आहेत ते आपण पाहिलंच आहे की हे जे आहे आता 26,34,000 ज्या बहिणी आहेत ह्या म्हणजे जवळजवळ 2,65,00,000 होत्या बहिणी, तर आता 9 लाख आधी त्यातनं मायनस करायचं आहे आपल्याला. म्हणजे जूनमध्ये 9 लाख बहिणी अपात्र झाल्या आणि त्याच्यानंतर आता जुलैमध्ये टोटल 26,34,000 बहिणी 24,34,000 बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. त्यामुळे आता या अपात्र ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी सरकारने आणखीन काय वेगळा निर्णय घेतलेला आहे ते आपण बघणारच आहोत. त्यापूर्वी तुम्हाला सांगायचं आहे की बऱ्याच बहिणींचे जे कमेंट्स येत आहेत त्या काही बहिणी म्हणाल्या की फेब्रुवारीपासून त्यांना हप्ता नाही. तर ज्या बहिणींना फेब्रुवारीपासून हप्ता नाही आहे तर अशा बहिणींनी काय करायचं आहे हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला म्हणजे समजा तुम्ही गावात राहत असाल, तुमच्या गावाकडच्या तुम्ही म्हणजे खेडेगावात जर राहत असलात तर तुम्हाला तालुका प्लेसवर जायचं आहे, तालुक्यावर जायचं आहे. कारण की प्रत्येक तालुक्यामध्ये हे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला काही जरी तक्रार करायची असेल तर त्या तक्रार नोंदवण्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर प्रत्येक तालुक्यावर महिला व बालविकास विभागाचे ऑफिस म्हणजे कार्यालय हे सरकारने उघडलेले आहे. सरकारचे प्रत्येकाचे कार्यालय हे म्हणजे महिला व बालविकास विभागाचे प्रत्येक तालुक्यावर ऑफिस आहे, कार्यालय आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर तिथे जायचे आहे आणि तुम्हाला तिथे तक्रार नोंदवायची आहे की जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पुन्हा लाभ मिळावा म्हणून. तर त्यासाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला आणि अर्जात काय लिहायचं आहे हे मी तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कालच्या आणि परवाच्या. तर तुम्हाला हवं तर पुन्हा सांगते मी. तर तुम्हाला अर्ज करायचा आहे की आम्ही पात्र महिला आहोत, आम्ही गरजू महिला आहोत आणि चुकून सरकारकडून आमच्या लाडकी बहीण योजनेतून आम्हाला अपात्र करण्यात आलेले आहे, तरी आम्हाला पुन्हा लाभ मिळावा कारण की आम्ही पात्र आहोत आणि आमच्या सगळ्या नियमांमध्ये अटींमध्ये
आम्ही बसत आहोत, आम्ही पात्र महिला आहोत, त्यामुळे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा मिळावा यासाठी आम्ही अर्ज करत आहोत असं तुम्हाला अर्जामध्ये संपूर्ण माहिती लिहायची आहे आणि अर्ज करायचा आहे. आणि जो तुमचा अर्जाचा नंबर आहे, ID नंबर आहे, तो तुम्हाला त्याच्यात सोबत अर्जामध्ये टाकायचा आहे. आणि जो मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या अर्जात दिलेला आहे तोही तुम्हाला त्या अर्जामध्ये टाकायचा आहे, लिहायचा आहे. आणि तुमचा फोटो पण तुम्हाला लावायचा आहे. असं सगळं तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. तरच तुम्हाला, जर तुम्ही पात्र असून जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढला असेल तर तुम्हाला या पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्या कार्यालयात तुम्हाला लवकरात लवकर जाऊन अर्ज नोंदवायचा आहे, अर्ज द्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून आता यापुढे येणारे हप्ते तुम्हाला मिळतील. कारण की आता जुलैचा हप्ता हा येणार म्हणजे जवळजवळ 5 ऑगस्टपर्यंत जुलैचा हप्ता लाडकी बहिणींना मिळणार आहे. कारण की आता 9 तारखेला आहे राखी पौर्णिमा. त्यामुळेच लाडक्या बहिणींसाठी सरकारने हा आता महत्त्वाचा निर्णय तुमच्यासाठी घेतलेला आहे. कारण की जुलैचा हप्ता आता ऑगस्टमध्ये तुम्हाला 5 ऑगस्टपर्यंत मिळणार आहे. आणि हे तर आपणास माहीतच आहे की एप्रिल महिन्यापासून म्हणजे मार्चमध्ये जे बजेटचं झाला अर्थसंकल्प मांडला गेला तेव्हापासून एप्रिलचा हप्ता मेमध्ये, मेचा हप्ता जूनमध्ये, जूनचा हप्ता जुलैमध्ये, अशा पद्धतीने आता हे सगळं सरकारचं हे घडत आहे. परंतु आता कालच तुम्ही व्हिडिओ नसेल पाहिला तर बघा, पुन्हा मी सांगते तुम्हाला, त्यामध्ये दिलेला आहे की पूर्ण जुलै महिन्याचा जो निधी आहे तो संपूर्ण निधी मंजूर झालेला आहे. आणि आता लवकरच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणी लवकरच आता जुलै महिन्याचे हप्त्याचे तुम्हाला वितरण सुरू होणार आहे. त्याबद्दलचे तसे नवीन अपडेट आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. परंतु आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट बघायचे राहिले आहे ते आपण आता बघूयात. की बघा, ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्यासाठी सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. तर काय आहे हे महत्त्वाचा मुद्दा? तर ज्या बहिणी 26,34,000 मध्ये आहेत आणि अशा बहिणींमध्ये जर काही पात्र बहिणी आहेत तर आता अशा बहिणींना, म्हणजे हे जे स्वतः महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे म्हणाल्या की 26,34,000 अर्ज हे सगळेच्या सगळेच अर्ज काही आम्ही बाद करणार नाही आहोत. तर त्यामध्ये या संपूर्ण अर्जांची पुन्हा शहानिशा होणार, म्हणजे क्रॉस चेकिंग होणार, पुन्हा हे चेक केले जाणार हे सगळे अर्ज. आणि जर त्या अर्जांमध्ये जर सगळ्या बहिणी, म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणींना आम्ही पुन्हा हप्ते देणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा मुद्दा हाच आहे की जर तुम्ही पात्र असाल तरीसुद्धा जर तुम्हाला सरकारने लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं असेल तर घाबरून जाऊ नका. कारण की सरकारने सगळ्याच्या सगळ्याच बहिणी, म्हणजे ज्या 26,34,000 बहिणी आहेत त्या सगळ्याच बहिणी बाद केलेल्या नाही, लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेल्या नाही आहेत. म्हणूनच त्या अर्जांची पुन्हा शहानिशा होणार आहे, ते अर्ज पुन्हा चेक होणार आहेत आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पुन्हा लाभ सुरू होणार आहेत. अत्यंत महत्त्वाचे मुद्दा, अत्यंत महत्त्वाचं अपडेट तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना अतिशय मोठा आनंदाची बातमी दिलेली आहे. कारण की हाच मुद्दा स्वतः आदितीताई तटकरे लाईव्ह बोलत आहेत. जर तुम्हाला नसेल खरे वाटत तर मी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा आता याच व्हिडिओमध्ये दाखवते, म्हणजे तुमच्या सर्व पॉईंट्स लक्षात येतील. आयुष्यामध्ये मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली. पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे. साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहिती ही देत आलेलो आहोत. पण बऱ्याचशा वेळेला असं होतंय की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे. साधारणपणे ही योजना 28 जून 2024 मध्ये त्या ठिकाणी घोषित झाली. 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली.
पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 मध्ये लाभ आम्ही वितरित केला. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर पर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती. आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ऍक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो. आज महिला व बाल विकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ऍक्सेस करू शकत नसतं. आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो. जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली. 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या 6-7 लाखापैकी साधारणपणे 5 ते 5.5 लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या. म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा 1000 रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना 1500च्या ऐवजी 500 जे आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल. त्याची जी 1000 रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनंही भरली जाईल. तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला. मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे 8 लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी 8 लाखापैकी 2 लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला. त्या 2 लाखापैकी 2 ते 2,500 हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं. 6 लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे. आता 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते. म्हणजे आता ज्या माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय का 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर या 26 लाखांमधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार. असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत. यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार. आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे. तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. ह्या 26 लाखापैकी असेही असतील की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील. हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे. याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अपात्र किती आहेत. आणि आता जो आपल्याला साधारणपणे जो काही 14,000 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे IT विभागाने आम्हाला दिलेले त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे. हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल. हा मोगम डेटा आहे आणि हा मोगम डेटा आम्हाला IT विभागाकडनं प्राप्त झालेला आहे, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं. कारण त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे. तर